हाय फ्रेंड्स, युवावाणी कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, युवावाणी कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत चांद्रयान मोहिमेमध्ये सहभाग असलेले सांगलीचे युवा उद्योजक निहार सोले यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. हाय फ्रेंड्स, युवावाणीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, चांद्रयान 3 या भारत मोहिमेचा डंका भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये वाजतोय आणि याच चांद्रयान 3 मध्ये सहभाग असलेले आपले एक मित्र निहार सोले आज आपल्या भेटीला आहेत. निहार सर, तुमचं आमच्या आकाशवाणीमध्ये अगदी स्वागत आहे. धन्यवाद. निहार मूळचे सांगलीचे, त्यांचं बीई मेकॅनिकल झालेलं आहे. तर या चांद्रयान 3 मोहिमेमध्ये तुमचा काय सहभाग होता याच्याबद्दल डिटेल सांगाल? चांद्रयान 3 ही खूपच मोठा व्याप असणारी मोहीम होती. ह्याच्यामध्ये अनेक लोकांनी अनेक प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. जेव्हा आपण त्या मोहिमेमधला एखादा छोटासा पार्ट आपण असतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की किती मोठं रॉकेट सायन्स हे असू शकतं. ओव्हरऑल मोहिमेमध्ये जो प्रोपेलंट पार्ट आहे, म्हणजे जिथे जे इंधन जळतं आणि त्यातून थ्रस्ट तयार होऊन रॉकेटचा लिफ्ट ऑफ होतो, जे आपण सगळ्यांनी बघितलं की कसं रॉकेट हवेत झेपावतं. सो हा जो थ्रस्ट तयार होतो त्या थ्रस्टसाठी जे प्रोपेलंट लागतं त्या प्रोपेलंटचा एका स्पेसिफिक शेप आणि टाईपमध्ये कास्टिंग करावं लागतं आणि या कास्टिंगसाठी खूप स्पेशलाइज्ड इक्विपमेंट्स असतात. त्याला एक वेगळ्या प्रकारचं कोटिंग करण्याची रिक्वायरमेंट असते. त्या इंधनाचा त्यासोबत येणारा कॉन्टॅक्ट, त्याचा फ्लाईट पॅटर्न, बर्न रेशो, कोरोजिव्ह नेचर, हाय टेम्परेचर, अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या त्या कोटिंगला सांभाळायच्या असतात. आणि हे कोटिंग केल्यामुळं त्याची ओव्हरऑल इफिशियन्सी आणि या कास्टिंगचा जो काही येणारा शेप किंवा पॅटर्न आहे तो सुधारणार असतो. सो हे स्पेशलाइज्ड कोटिंग आहे, ते करण्याची जबाबदारी आपल्या कंपनीने पार पाडली. डॅझल डायनाकोट्स प्रायव्हेट लिमिटेड, सांगली येथे. मित्रांनो, असा हा सहभाग निहार सोले यांचा आहे. निहार सर, तुमचं कॉलेज कोणतं? माझं प्राथमिक शिक्षण सांगलीलाच झालंय. मी बापट बाल विद्यामंदिर शाळेत होतो, त्याच्यानंतर मी सिटी हायस्कूलला होतो, त्याच्यानंतर मी सांगली हायस्कूलला ज्युनियर कॉलेज केलं आणि त्याच्यानंतर मी वालचंदला होतो. कॉलेजमध्ये काय ध्येय होतं? ध्येय असं माझ्याकडे काहीच नव्हतं. कधी घरातून काही फार प्रेशर पण नव्हतं की इतके मार्क पडायला हवे, इतका नंबर यायला हवा, त्यांना इतके पडतायत, असं मला कधीच कुणी काही प्रेशराईज केलेलं नव्हतं आणि माझ्यासमोर काही टार्गेटही केलं नव्हतं. त्यामुळे शिक्षण हे म्हणजे एक घ्यायचा पार्ट आहे आणि ते आपण पूर्ण करायचं असतं, या एवढ्याच एका बेसिक उद्देशाने या सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण या शिक्षणामध्ये माझा ओव्हरऑल खेळाकडे किंवा बाकी छंद याच्याकडे खूप कल असायचा. मला प्रोत्साहन दिलं जायचं. म्हणजे अगदी लहानपणी वक्तृत्व स्पर्धा असतील, त्याच्यानंतर कुठल्या एक्सटर्नल एक्झाम्स असतील, काय चित्रकलाच्या स्पर्धा असतील, मग त्या इलेमेंटरी इंटरमिजिएट स्पर्धा असतील, खेळाच्या असतील, राष्ट्रीय बालविज्ञान परिषद असेल, ह्याच्यामधले काही प्रोजेक्ट्स असतील, एक्स्ट्रा करिक्युलरला खूप प्रोत्साहन मला दिलं गेलं पहिल्यापासूनच. मला आठवत नाही की माझ्या वडिलांनी मला कधी तुला इतके मार्क पडले का आणि तुला इतके मार्क का पडले असं कधी एक्सप्लेनेशन विचारले. सक्सेसफुल बिझनेसमॅन होण्याच्या दिशेने जर जायचं असेल तर हे सगळंच गरजेचं आहे. कदाचित. पापा कहते हैं बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. तर तुमच्या कामाची सुरुवात कशी झाली? खरं सांगू का, हा डायलॉग खूप फिल्मी आहे आणि मला नाही वाटत की प्रत्येक माणसाला त्या वयात हे माहिती असतं की मी आता एवढं एवढं मोठं करून दाखवणार आहे. हा एक प्रवास आहे. तुम्ही त्यात जेव्हा एक एक स्टेप घेत जाता तेव्हा ते होत जातं. पण जेव्हा मी हे जॉईन केलं तेव्हा एक गोष्ट नक्कीच होती की फॅमिली बिझनेस आहे, जो वडिलांनी चालू केलेला आहे, तो एस्टॅब्लिश केलेला आहे. कुठली बॅकग्राऊंड नसताना कशा ह्या गोष्टी चालू केल्या आणि त्यात त्यांचे स्ट्रगल्स काय होते, ह्या गोष्टी मी खूप लहानपणापासून बघितल्यात. आणि जेव्हा तुम्ही एका बिझनेस ओरिएंटेड फॅमिलीमध्ये वाढता, तुमच्यावर प्रेशर नसतं, उलट तुमच्यातल्या गोष्टींना वाव दिला जातो, तुम्ही अजून काहीतरी करा यासाठी प्रोत्साहन दिलं जातं, तेव्हा ह्या गोष्टी आपोआप तुमच्यामध्ये आतून येतात. सो त्याच्यामुळे बिझनेस जॉईन करायचा हा एक पहिल्यापासून माइंडसेट असतो आणि तो आपोआप केला जातो. आणि त्या ह्याच्यात पडल्यानंतर जर तुमची इच्छा असेल तर ही गोष्ट अजून कशी इम्प्रूव्ह करता येईल, ह्यात काय नवीन आणता येईल, ह्या गोष्टींच्याकडे बघतच राहता. आणि जर तुमचं एज्युकेशन टेक्निकल बॅकग्राऊंडचं असेल तर तुम्हाला त्यातल्या बेटर आयडियाज किंवा बेटर वेज पण सापडत जातात. सो ही एक जर्नी आहे असं मी म्हणेन. एकेका गोष्टीनंतर ती गोष्ट इम्प्रूव्ह कशी करता येईल यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. आपण घराला रंग देतो तेव्हा त्या रंगाराला विचारतो की हा रंग किती दिवस टिकेल. आणि तुमचा जो कोट आहे त्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही रंग म्हणू, तर तो कोट अत्यंत बिकट वातावरणात, अत्यंत थंड, अत्यंत वेगामध्ये हा टिकून राहतो. तर हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी तुम्ही काय केलं? या कोटमध्ये काय वेगळेपण आहे? हे कोटिंग स्पेशलाइज्ड आहे. तुम्ही म्हटला की किती दिवस टिकेल. तुम्ही उदाहरण दिलं घराचा, की येतं ॲस्थेटिक मध्ये. सो ॲस्थेटिकमध्ये तुम्हाला दिसायला किती चांगलं आहे, त्याचा अपीअरन्स हा त्यातला मेन मॅटर असतो. जेव्हा हे इंडस्ट्रियल कोटिंगमध्ये येतं तेव्हा त्याचा परफॉर्मन्स
हा बघितला जातो. सो दीज आर परफॉर्मन्स बेस्ड कोटिंग्स. ह्याच्यामध्ये ते किती टिकतील ह्याला तर डेफिनेटली महत्व असतं, पण ती जेव्हा वापरतोय तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स किती ऑप्टिमम असेल ह्याला जास्त महत्व असतं. सो फॉर एक्झाम्पल, जे आपण चांद्रयान 3 साठी म्हणून आपण जे काम केलं, सो हे जे कंपोनंट्स होते स्पेशलाइज कोटिंग करावं लागलं. सो ह्याची जी काही प्रोक्युअरमेंट झाली, GSLV Mark 3 या रॉकेटसाठी म्हणून हे वापरलं गेलं. GSLV Mark 3 हे लॉन्च व्हेकल आहे ज्यातून चांद्रयान 3 प्रक्षेपण केलं. सो उद्या प्रोबेबली GSLV Mark 3 मधून अजूनही कुठले सॅटेलाइट सोडले जातील. जेव्हा जेव्हा हे GSLV Mark 3चं प्रोपेलंटचं कास्टिंग होईल त्यावेळी हे आम्ही कोटिंग करून दिलेले कंपोनंट्स वापरले जातील. आणि इतर वेळी ते स्टोअर केलेले असतात. सो त्याचा स्टोअरिंग टाइम 6 महिने असेल, 3 वर्ष असेल, किंवा कदाचित एका महिन्यात 3 वेळाही वापरावं लागेल, ते माहित नाहीये. पण जेव्हा जेव्हा ते वापरायला लागेल तेव्हा ते तयार असणं आणि ते त्याच्या टॉप मोस्ट फॉर्ममध्ये त्यांनी परफॉर्म करणं हे सगळ्यात गरजेचं आहे. एक फॉर्मल कोट म्हणून आम्ही त्याला 1-1.5 वर्षाची वॉरंटी देतो, पण माझ्या अंदाजाने साधारण 8 ते 10 वर्ष तरी हे गोष्टी नक्कीच चालतात. आणि 8 ते 10 वर्षानंतर टेक्नॉलॉजी इतकी बदलत असते की त्याच्यानंतर त्या पार्टचा काही यूज राहत नाही किंवा तो पार्ट मॉडिफाय केला जातो आणि त्याच्यानंतर त्याला परत नवीन कोटिंग्स किंवा ह्याची रिक्वायरमेंट असते. निहार सर, काम करत असताना तुमच्या इंडस्ट्रीमध्ये बॉस बनण्यापेक्षा एक टीम लीडर बनणं गरजेचं असतं. या टीम लीडरचा अनुभव कसा असतो? टीम लीडर प्रवास आहे. मला असं वाटतं की हा लीडर काही एका रात्रीतून बनत नाही. मला आठवतंय की ज्यावेळी मी कारखाना जॉईन केला होता त्यावेळी ऑफकोर्स मी तिथल्या बॉसचा मुलगा होतो. त्याच्यामुळे मला नॅचरली एक केबिन, एक कॉम्प्युटर, एक टेबल यासारख्या गोष्टी मिळणं अपेक्षित असतं. असं प्रत्येकालाच वाटतं की जेव्हा आपण एखाद्या ऑफिसमध्ये जातो आणि मी तिथला बॉस असतो तेव्हा अशा सगळ्या गोष्टी, शेजारी टेलिफोन असावा, बाहेरच्या ऑफिसमध्ये कोणीतरी सेक्रेटरी बसलेला असावा ज्याला मी काहीतरी सांगेन. पण अनफॉर्च्युनेटली म्हणा ऑर फॉर्च्युनेटली म्हणा, माझ्यासाठी हे असं नव्हतं. जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा मला माझ्या वडिलांनी सांगितलं की प्रत्येक मशीनवर मी 2 महिने काम करायचंय आणि तिथला जो कोणी ऑपरेटर असेल त्याच्याकडून मी पहिला 1 महिना मी ते शिकण्यात घालवायचा आणि पुढचा 1 महिना मी ते स्वतः ऑपरेट करायचं. असे सगळे मशीन ज्यावेळी माझे ऑपरेट होऊन येतील त्याच्यानंतर मग मी कमर्शियलमध्ये जाईन, त्याच्यानंतर मग मी सेल्स किंवा मार्केटिंगचा हे करीन आणि अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग पुढचं काय असेल ते ठरवू. सो मी लिटरली ₹1000 स्टायपेंडवर त्यावेळी स्वतःच्याच कंपनीत काम केलेलं आहे आणि प्रत्येक मशीन मी 2-2 महिने वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग व्हेरियस कोर्सेस असतात जे तुमच्या नॉलेज लेवल वाढवतात. ह्या गोष्टीतले एक्सपिरियन्सेस असतात. तुम्ही देश-विदेश प्रवास करता, तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटता, काही एक्झिबिशन्स इंटरनॅशनल, काही कॉन्फरन्सेस अटेंड करता, बाकीच्या कंपन्यांना व्हिजिट करता. अशातून तुमचं ओव्हरऑल नॉलेज लेवल वाढत जाते आणि मग त्याच्यानंतर एक टीम लीडर हा हळूहळू घडतो. गेल्या 40 वर्षापासून तुमचा परिवार या व्यवसायामध्ये आहे, तर त्याचा इतिहास सांभाळताना तुम्हाला काय वाटतं? खरं सांगू का, मी हा इतिहास किंवा त्याची लेगसी हा असा फारसा विचार करत नाही. ही गोष्ट ह्या लेव्हलला न्यायची आहे किंवा ही अशीच झाली पाहिजे ह्या गोष्टीपेक्षा आत्ता जी समोर आलेली गोष्ट आहे ती मी बेस्ट कशी करू शकेन हा माझा जास्त ध्यास असतो. आणि जेव्हा आपण एखाद्या अशा लेगसीचा किंवा एखाद्या हिस्ट्रीचा विचार करतो ना तेव्हा या गोष्टी खूप प्रेशर तुमच्यावर टाकतात. सध्या कामाचा अनुभव कसा आहे? सध्या काय सुरू आहे? कामाचा अनुभव तर नक्कीच चांगला आहे. आय एन्जॉय माय वर्क. आणि हे जे काही चॅलेंजिंग प्रकार असतात, वेगळ्या प्रकारचे जॉब असतात, इतक्या हाय प्रोफाईल लोकांबरोबर भेटण्याची, काम करण्याची, उठण्या बसण्याची संधी मिळते, ज्या गोष्टी जगापासून इतक्या अलिप्त ठेवल्या जातात त्या गोष्टींच्या इतक्या टू द कोर आम्ही इन्व्हॉल्ड आहोत आणि त्याच्यामध्ये आमचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे, ही जी एक भावना आहे ना ही खूप प्रोत्साहन देणारी भावना आहे. आणि ह्याच्यामुळे जो काही नॉलेज लेवल आहे तो गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करताना तर तो आम्ही इम्प्रूव्ह करायचा, वापरायचा प्रयत्न करतोच, पण सोबत प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा आम्ही ह्या गोष्टी अजून प्रमोट करण्याचा किंवा त्या ठिकाणी अजून काही नवीन आणता येईल का आणि जेणेकरून काही व्हॅल्यू ॲडिशन आम्ही देऊ शकतो का ह्याकडे आमचा नेहमी हे असतो. सो येस, ओव्हरऑल वर्क इज गुड. ह्या प्रकारे वर्क डेव्हलप होते आणि जोपर्यंत आपल्याला असे सख्य शेजारी राष्ट्र आहेत तोपर्यंत आपली डिफेन्सची आणि किंवा स्पेसची जी काही ग्रोथ आहे त्याचा रेशो आपल्याला हा मेंटेन ठेवणं हे गरजेचंच आहे. त्याच्यामुळे ही स्पेस आणि डिफेन्स ही एव्हर ग्रोईंग इंडस्ट्री आहे असं मी म्हणेल. त्यामुळे त्यात काही स्लोडाऊन नाही आहे. आताच तुम्ही बोलताना हाय प्रोफाईल लोकांशी भेटणं होतं असं बोललं, तर इस्रो, DRDOच्या विविध अधिकाऱ्यांशी त्यांच्याही संपर्कामध्ये असतात, तर तो अनुभव कसा असतो? खरं सांगू का, मला ह्या गोष्टीचा खूप बर्डन यायचा सुरुवातीला. माझी थोडी टेक्निकल इन्व्हॉल्वमेंट सुरू झाली. वडील मला पुश करायचे
की ह्या लोकांचा फोन येतोय तेव्हा त्यांना बोल. इव्हन त्यावेळी आपल्याकडे म्हणजे आता एक 15 वर्षापूर्वी इथे फ्लाईटची कनेक्टिव्हिटी पण नव्हती. सो त्यावेळी मोस्ट ऑफ द लोक ट्रेननी ट्रॅव्हल करायचे. सो कोणी मिरजेला, कोणी सांगली स्टेशनला वगैरे यायचे. सो त्यावेळी त्यांना रिसीव्ह करायला जाणं, त्यांची भेट घेणं, त्यांना तिथून रिसीव्ह करून हॉटेलपर्यंत नेणं, हॉटेलमधून त्यांना आपल्या कंपनीत इन्व्हाइट करणं, यासारख्या गोष्टींना ते मुद्दाम मला पाठवायचे, जेणेकरून ह्या लोकांसोबत ओळख व्हावी, त्यांच्यासोबत बोलणं व्हावं. आणि मला सुरुवातीला खूप प्रेशर यायचं की अरे बापरे, हा एवढा मोठा सायंटिस्ट आहे, हा एवढा मोठा ह्याचं नॉलेज आहे, हा काय बोलेल, हा कसं बोलेल, त्याचं बोललेलं मला कळेल तरी का, की माझ्या डोक्यावरून जाईल, की मला उगाच आपला काहीतरी प्रश्न विचारेल, तू हा इंजिनियर आहेस का, मग ह्याचं उत्तर दे. पण असं काही व्हायचं नाही. हे लोक इतके साधे आणि इतके न्यूट्रल राहणारे लोक असतात ना, की तुम्ही 10 लोकांच्या गर्दीमधून एक सायंटिस्ट तो ओळखू पण शकणार नाही, किंवा 10 लोकांच्या गर्दीमधला जो माणूस अरे हा तर सायंटिस्ट असूच शकत नाही असा वाटणारा माणूस असेल, तोच इतका मोठा सायंटिस्ट असतो आणि त्यांनी इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे कामं केलेली असतात. मला आठवतंय की आपल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे डायरेक्टर, म्हणजे त्याची फायनल अथॉरिटी MC उत्तम सर हे सांगलीत आले होते आणि ही इज व्हेरी सिनियर. आणि अब्दुल कलाम सरांसोबत त्यांनी काम केलेलं होतं. इतक्या सिनियर लेवलचे सायंटिस्ट होते ते. आणि त्यात मध्ये एका कार्यक्रमासाठी सांगलीत आले होते. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यांना वडिलांनीच इन्व्हाइट केलं होतं. त्यावेळी वालचंद कॉलेजमध्ये गेस्ट म्हणून त्यांना बोलवलं गेलं होतं. 4-5 वर्षापूर्वीच तिथून मी पासआउट झालेलो होतो. आणि तुम्हाला माहिती आहे की कॉलेजचं प्रिन्सिपल किंवा सर ह्यांच्यासोबत आपले रिलेशन कसे असतात. ते एका रस्त्याने आले की आपण रस्ता बदलून साईडच्या रस्त्याने पळून जातो. का मला माहित नाही, याला काही कारण नाहीये. पण त्यावेळी वडील पण त्या कार्यक्रमाला इन्व्हाइट होते आणि मलाही घेऊन गेलो होतो. आणि मी आपल्या नेहमीप्रमाणे मुलांसोबत मागे उभा होतो. तर त्यावेळी मला आठवतंय की स्टेजवर बसलेल्या उत्तम सरांनी मला हात करून अरे निहार मागे का उभा आहे, समोर ये असं म्हणून सांगून त्यांच्या शेजारी बसवलं होतं. जे एक वागण्यातला साधेपणा किंवा एक वॉर्मथ असते ही खूप वेगळी आहे. आणि ते त्यांच्या कामाच्या बाबतीत प्रचंड काटेकोर असतात. त्यांच्या कामाबद्दलच्या गोष्टींबद्दल अतिशय बारकाईनं नॉलेज असतं. आणि त्याच वेळी ज्या गोष्टीचं त्यांना नॉलेज नसतं त्या गोष्टीचं नॉलेज घेण्यासाठी पण ते तेवढेच उत्साही असतात. जेव्हा सुरुवातीला ह्या कोटिंग्ज आणि ह्या टेक्नॉलॉजी आल्या किंवा ह्याचं जेव्हा वापरायची गरज पडायला लागली, मला आठवतं की आपल्याकडे ह्याची सुरुवात झाली होती 98-99 साली. आणि त्यावेळी मी असाच कॉलेजमध्ये वगैरे होतो, 11वी-12वीत वगैरे. आणि त्यावेळी मला असे वडील घेऊन जायचे की चल आपल्याकडे असेच लोक येणार आहेत, ते बघणार आहेत. त्यावेळी जितकी ही गोष्ट आपल्यासाठी नवीन होती तितकीच त्या लोकांसाठीही नवीन होती. ते काहीतरी नवीन इनिशिएटिव्ह एका प्रायव्हेट इंडस्ट्रीकडे डेव्हलप करत होते. हाच त्यांचा अप्रोच होता. आणि त्यांच्याकडे त्यासाठी शिकण्यासारखं खूप होतं. त्यामुळे इनिशियल टाइममध्ये जे काही फेल्युअर्स आले, ज्या काही टेक्निकल डिफिकल्टीज आल्या, त्याला तेही तेवढेच सामोरे द्यायचे. 25-30 वर्ष झाली या गोष्टीला, तरी सुद्धा त्या लोकांच्याकडे त्यासाठीचा ग्रॅटिट्यूड आहे. त्यावेळेचे ज्युनियर असणारे लोक आज म्हणतात की हो आम्ही त्यावेळी आमच्या सरांबरोबर तुमच्याकडे यायचो आणि त्यावेळी असं झालं होतं आणि त्यावेळी हा प्रॉब्लेम आला होता आणि त्यावेळी तुम्ही आम्हाला हा मार्ग काढून दिला होता. आणि हे आमच्या आजही लक्षात आहे. व्हेरी नॉर्मल, म्हणजे आपण दोघं जण आज जशा गप्पा करतोय अशाच कॅज्युअल गप्पा असतात. आणि ते ओपन असतात तुमच्याकडून येणाऱ्या सगळ्या सजेशनसाठी. आणि नो बडी इज परफेक्ट. सो प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला माहीत असेल असं काही नाहीये. सो त्याच्यामुळे त्यांच्याकडे ज्या गोष्टी माहीत नसतात त्या अगदी ओपनली तुम्हाला विचारतात, तुमच्याशी गप्पा करतात आणि त्या नॉलेज ते गॅदर करतात. सो सिम्प्लिसिटी हा बेसिकली तिथला अनुभव आहे. काम करत असताना एखादा नाराज करणारा दुःखाचा अनुभव असा एखादा आहे का? अनुभव असतात, बऱ्याच वेळा असतात. काही कंपन्या असतात ज्या तुमच्याकडे खूपदा काही ट्रायल्स करवतात, खूप साऱ्या R&D करवतात, कमर्शियलसाठी ऑर्डर्स कॅन्सल होतात, किंवा कधी तुम्ही खूप उत्साहाने किंवा खूप अपेक्षेने एखादी कोटिंग सिस्टीम किंवा एखादी काहीतरी एक डेव्हलपमेंट तुम्ही केलेली असते, त्यात मेहनत घेतलेली असते आणि तुम्ही ती ज्यावेळी ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करता तेव्हा त्याचे रिझल्ट्स काहीतरी वेगळेच येतात. त्याच्यात तुम्हाला फेल्युअर बघावं लागतं. मग ती एक नाराज करणारी गोष्ट असते. काय अप्स अँड डाऊन्स तुमच्याकडे कायम येतच असतात. आतापर्यंतचा सर्वात आनंदी क्षण कोणता तुमचा? हेच एक्झाम्पल घेऊ आपण चंद्रयानचं. हे कम्प्लीट झालं तेव्हा हे भर लॉकडाऊनमध्ये 2020-21च्या काळामध्ये हे आमच्याकडून काम चाललं होतं. त्यावेळी हे GSLV साठी आहे हे एवढं माहीत होतं. पण ह्या GSLVच्या प्रोपेलंट कास्टिंग मधून ऍक्च्युअल चंद्रयान 3 लॉन्च होणार आहे हे 2 वर्षापूर्वी आम्हाला त्याची कल्पना नसते. सो त्याच्यामुळे काम करत असताना आमच्यासाठी हा जॉब, ह्याच्यानंतरचा येणारा जॉब हे सारखेच असतात. पण ज्यावेळी त्याचं पुढे काहीतरी जाऊन असं रूपांतर होतं आणि त्याचं रेकग्निशन होतं आणि मग ते सगळ्या लोकांना कळतं आणि त्यातून जे अप्रिसिएशन मिळतं ना, हे जास्त आनंददायक आहे. सो मी चंद्रयान 3चा तर मी नक्कीच तुम्हाला म्हणजे विशेष उल्लेख करेन याचा, की ह्याच्यामुळे खूप प्रसिद्धी मिळाली, ह्याच्यामुळे खूप लोकांपर्यंत ही गोष्ट कळली. या संपूर्ण व्यवसायासोबत ट्रेकिंगचा छंद तुम्ही जोपासता, तर या छंदाबद्दल काय सांगाल? माझी पर्सनल हॉबी ही अल्पाईन क्लाइम्बिंगमध्ये आहे. म्हणजे ट्रेकिंग किंवा माउंटेनिअरिंग ह्याच्यापेक्षा जी अतिशय दुर्गम भागातली शिखरं आहेत हिमालयातली,
जी 6,000-7,000 मीटर उंचीची आहे, जिथे कमर्शियल माउंटेनिअरिंग अवेलेबल नाहीये, ज्या ठिकाणी कोणी फिरकत नाही, किंवा जी इंटरनॅशनल कम्युनिटीचे लोक खूप डिफिकल्ट आहेत, खूप ॲडव्हान्स लेवल ऑफ क्लाइम्बिंग आहे असं समजतात, त्या ठिकाणी जाणं आणि ती क्लाइम्ब करणं ही माझी आवड आहे. सो ह्याच्यामध्ये मी बरेच पीक्स क्लाइम्ब केलेत. मी आता गेली 12-15 वर्ष हे माउंटेनिअरिंग करतो. मी त्याच्यासाठी बेसिक माउंटेनिअरिंग, ॲडव्हान्स माउंटेनिअरिंगचे कोर्सेस केलेत. मी बऱ्यापैकी फ्रिक्वेंटली सह्याद्रीमध्ये रॉक क्लाइम्बिंग करत असतो, आणि हिमालयामध्ये विंटरमध्ये जे धबधबे असतात ते गोठतात आणि त्याचे आईसफॉल तयार होतात. सो ह्या आईसफॉलमध्ये क्लाइम्बिंग करणं ही एक नवीन प्रकार आहे, जो भारतामध्ये फारसा प्रचलित नाही आहे. सो ते आईसफॉल क्लाइम्बिंग करणं आणि हिमालयामध्ये जाऊन हाय पीक्स क्लाइम्ब करणं, ग्लेशियर्स क्रॉस करणं, अशासारख्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणं हा माझा जास्त इंटरेस्ट आहे, आणि इट इज व्हेरी टेक्निकल माउंटेनिअरिंग. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये वडिलांची साथ खूप चांगल्या प्रकारे मिळतेच. त्यांच्या खांद्यावरील जबाबदारीचं ओझं हे सध्या तुमच्या खांद्यावर देत आहेत, आणि त्यांच्याही काहीतरी अपेक्षा असतील. तर निहार सर, आपल्या वडिलांनी आपल्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना आपण ऐकूयात. ॲडव्हेंचरचं आणि निहारचं नातं तसं जवळचंच आहे. त्याच्यात इच्छाशक्ती पण खूप चांगली आहे, जी तो छंद जोपासताना नेहमीच वापरतो. तीच जर त्यांनी बिझनेसमध्ये पण 100% वापरली तर तो लवकरच एक खूप मोठा बिझनेसमॅन होईल. घरातल्या तर जबाबदाऱ्या त्याच्या आता वाढतच चाललेल्या आहेत, पण त्याचबरोबर कारखान्याच्या पण जबाबदाऱ्या आता वाढत आहेत, आणि तो त्यात अशा लीलया पेलतो आहे. असाच जर तो सगळं काही बघत राहिला ना तर तो लवकरच मोठा होईल. कारखान्याचा लुक जो तो चेंज करू पाहतोय, कारण आम्ही पूर्वी जुन्या पद्धतीतली माणसं, पण त्याने त्या लुक बरोबरच कारखान्यामध्ये R&D पण वाढवायला पाहिजे. नवनवीन गोष्टी अजूनही त्याने आणत जायला पाहिजे, आणि मला वाटतं तो आणेल, वाढवेल, आणि त्यामुळे त्याच्याकडनं चांगल्या अपेक्षा आहेत, आणि मला त्याचा एक वडील म्हणून खूप अभिमान आहे. अरे वा. एकूण बोलण्याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच, म्हणजे कुठल्याही वडिलांची त्यांच्या मुलाकडून त्याच्या उत्तमोत्तम अचिव्हमेंट्स कराव्यात आणि सगळ्याच्या अगदी शिखरापर्यंत जावं असंच वाटणार आहे. साहजिक आहे, मी त्यांच्या ह्या अपेक्षा असणं हे नक्कीच आहे, आणि मी माझ्यापर्यंत त्या सगळ्या पूर्ण करायचा प्रयत्नही करतो. पण एक गोष्ट आहे ना, कुठल्या एका गोष्टीचं बर्डन किंवा एखादा टार्गेट स्पेसिफिक घेऊन ते करणं, ह्याच्यापेक्षा एक फ्री फ्लोमध्ये मला जास्त विश्वास आहे, की एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा लक्ष देऊन खूप चांगली करत राहता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एक्सेलन्स आणता. आणि एक गोष्ट अजूनही म्हणायलाच पाहिजे, की हा शेवटी एक कॉम्पिटेटिव्ह बिझनेस आहे. ठीक आहे, म्हणजे अल्टिमेटली हा तुमच्यासाठी प्रॉफिट मेकिंग आहे, इट इज अर्निंग सोर्स फॉर यू. सो त्याच्यामुळे ह्यात तुम्ही जितक्या नवीन गोष्टी आणाल, R&D कराल, ह्या तेवढ्या कमीच आहेत. कारण आज मार्केट कॉम्पिटिशनमध्ये किंवा ह्यात जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल किंवा ह्याच्यात जर तुम्हाला डेव्हलपमेंट ओव्हरऑल करायची असेल तर बिझनेस अप्रोच हा डेफिनेटली त्या गोष्टीकडे असायलाच पाहिजे. राहिलं गोष्ट छंदाची, तर नुसताच बिझनेस करून पण किती तुम्ही करणार आहात किंवा काय, एक छंद हा माणसाला त्याचं जगणं शिकवतो असं माझं मत आहे. सो त्याच्यामुळे छंदही तेवढाच आवश्यक आहे. आणि नुसतंच मान मोडून काम करणाऱ्या माणसाला तरी मी नक्की सांगेन की त्यांनी एखादा तरी छंद हा जोपासला पाहिजे, जी त्याची लहानपणापासूनची आवड असेल. सो या दोन्ही गोष्टी पॅरलल जाणाऱ्या आहेत. निहार सर, मुलाखतीच्या शेवटी जाता जाता भविष्यातील काय संकल्प आहेत? भविष्यातील संकल्प बरेच आहेत. म्हणजे ह्या इमॅजिनरी गोष्टी नाही आहेत, ह्या ऍक्च्युअली आम्ही आता आणत आहोत. थँक्स टू Chandrayaan-3 आमच्याकडे ज्या काही स्पेशलाइज डेव्हलपमेंट्स किंवा ह्या गोष्टी आता आमच्याकडे येत आहेत. काही इंटरनॅशनल कंपन्या आहेत ज्या आम्हाला अप्रोच करतायत की तुमचं जर हे असं क्रेडेन्शियल्स असतील तर आमच्यासाठी काही स्पेसिफिक प्रॉडक्ट डेव्हलपमेंट्स आम्हाला इथे करून हवी आहेत. किंवा ज्या आधी US आणि युरोपमध्ये हे गोष्टी करत होते अशा लोकांना इंडियामध्ये काही स्पेशलाइज कोटिंग्स किंवा ह्याच्या सिस्टीम हव्यात, जे म्हणतात की कॅपेबल ॲप्लिकेटर्स आम्ही इथे शोधतो आणि ते त्या निमित्ताने आम्हाला मिळाले. काही गल्फ कंट्रीज आहेत, काही पेट्रोकेमिकल्स आणि ह्यासाठी रिलेटेड काही गोष्टी आहेत, काही मरीन्स आणि नेव्हीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत. त्यांच्यामध्ये बरेच लोक त्यांच्या प्रॉब्लेम्स घेऊन येतात की आता आमच्याकडे असा इश्यू आहे, त्याला कुठलं कोटिंग जर असेल तर त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो का, अशाही बऱ्याच लोकांच्या रिक्वायरमेंट्स आहेत. बऱ्याच ह्याच्यावर आम्ही आता काम करतोय आणि आमच्याकडे R&D ऑलरेडी चालू आहे. त्यातले काही प्रोडक्ट्स आमच्याकडे हाफ एस्टॅब्लिश झाले, त्याच्या आता कमर्शियल ट्रायल्स त्याच्या घेणं बाकी आहे. सो बऱ्याच लोकांबरोबर आमच्या आता जॉईंट व्हेंचर्स आणि ह्या गोष्टी चालू आहेत. सो त्याच्यामुळे अजून एखाद्या वर्षामध्ये या गोष्टीला थोडं स्वरूप येईल आणि त्यासाठी डेव्हलपमेंट म्हणून आम्ही एक नवीन प्लॅन पण आमचा अजून एका वर्षभराच्या कालावधीत सुरू होईल. सो फ्युचर ह्या गोष्टीत नक्कीच आहे आणि जसं जसं होत जाईल
तसं तसं ते तुमच्या समोर येतच जाईल. तुम्ही बी मेकॅनिकल केलं, नंतर चंद्रयान 3 मधील हिस्सा. तर आपले बरेचसे युवक मित्रमैत्रिणी यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आयुष्यात एक छंद जोपासा. तुम्ही काम तर तुम्ही करताच, ती तुमची पर्यायाने जबाबदारीच आहे, पण त्याशिवाय तुम्ही एखादा छंद जोपासा, तुम्ही स्वतःला अनुभवा आणि स्वतःला अनुभवण्यातून तुम्ही जे काम करताना त्यामध्ये पण तुम्हाला एक नवीन काहीतरी गोष्ट मिळू शकेल. आणि दुसरं मला असं सांगायचं आहे की ज्या गोष्टी आपण नेहमीच करतो त्यात काही वेगळेपणा आणता येतोय का हे बघा. तुम्ही त्या 100 लोक जे गोष्टी करतात त्याच गोष्टी करा, पण त्या टॉप 10 लोकांमधल्या करा आणि टॉप 10 मध्ये या. त्याला काहीतरी वेगळेपणा आणा. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. एखाद्या गोष्टीत काहीतरी वेगळेपणा आपण आणावा, जेणेकरून आपण स्टँड आउट व्हावं आणि लोकांच्या नजर आपल्याकडे वळाव्यात आणि आपण त्या ओव्हरऑल इंडस्ट्रीला काहीतरी व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट द्यावा नॅचरल नॉर्मलपेक्षा. नक्कीच. निहार सर, तुम्ही आज आकाशवाणी सांगली स्टुडिओमध्ये आला. तुमचं कॉलेज, तुमचा छंद, तुमचा व्यवसाय याबद्दल भरभरून बोलला. तुम्हाला भविष्यातील वाटचालींसाठी आमच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. मलाही आज तुम्ही इथे इन्व्हाइट केलं याबद्दल मी खूप आभारी आहे आणि ही माझ्यासाठी एक ऑनर आहे की मी इथे येऊ शकलो आणि तुमच्यासोबत बोलू शकलो आणि माझे विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकलो. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, युवावाणी कार्यक्रमात आत्ताच आपण चांद्रयान मोहिमेमध्ये सहभागी असलेले सांगलीचे युवा उद्योजक निहार सोले यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.